कल्पना करा, तुम्ही अमेरिकेत राहता, रोज कामावर जाता, गुरुद्वारा किंवा मंदिरात जाता आणि त्यावरूनच म्हणजे तुमचा धर्म, तुमचा पेहराव, तुमचं नाव हेच तुमच्या धोक्याचं कारण बनतं. ऐकायला विचित्र वाटतं, पण अमेरिकेत हिंदू आणि शीख समुदायासोबत हेच घडतंय. अमेरिकेची सर्वोच्च तपास संस्था FBI म्हणजेच फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशननं नुकताच एक डेटा जाहीर केलाय. त्यानुसार संपूर्ण अमेरिकेत गुन्हेगारी 60% कमी झाली आहे. पण थक्क करणारी गोष्ट म्हणजे भारतीय नागरिक, हिंदू आणि शीख समुदायावर होणारे हेट क्राईम्स मात्र 24% वाढले आहेत. अमेरिकेत भारतीयांचा हा द्वेष अचानक का वाढला? या द्वेषामागे कोणती सामाजिक आणि राजकीय कारणं दडली आहेत? FBI रिपोर्ट मधील धक्कादायक आकडेवारी आणि त्यामागचं सत्य आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, सर्वात आधी आपण FBIच्या ताज्या डेटावर नजर टाकूयात. अहवालानुसार शीख समुदायाविरुद्धच्या हेट क्राईमच्या घटनांमध्ये तब्बल 24.6% वाढ झाली आहे. 2024 मध्ये शीख विरोधातील गुन्ह्यांची नोंद 142 होती, ती वाढून 177च्या वर पोहोचली आहे. यहुदी आणि मुस्लिम समुदायानंतर शीख समुदाय अमेरिकेत तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लक्ष्य ठरलेला धार्मिक अल्पसंख्याक गट आहे. दुसरीकडे हिंदू धर्माविरुद्धच्या द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये 12 ते 28% मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे हे आकडे फक्त नोंदवलेल्या गुन्ह्यांचे आहेत. एशियन अमेरिकन्स ॲडव्हान्सिंग जस्टिस म्हणजेच AAGC आणि शीख कोअलिशन सारख्या नागरी हक्क संघटनांचं म्हणणं आहे की हजारो स्थानिक पोलीस एजन्सी FBIला डेटा पाठवतच नाहीत किंवा अनेक पीडित भीतीपोटी तक्रार नोंदवायला पुढे येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती यापेक्षाही भीषण असू शकते. मंडळी, हा द्वेष फक्त रिपोर्ट किंवा आकडेवारीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर याचं भयानक रूप अलीकडे घडलेल्या काही घटनांवरून दिसून आलंय. गेल्या काही काळात कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी मधील अनेक प्रसिद्ध हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले. मंदिरांच्या भिंतींवर भारत विरोधी आणि हिंदू विरोधी आक्षेपार्ह मजकूर लिहिण्याच्या अनेक घटना घडल्या. स्वामीनारायण मंदिर असो किंवा स्थानिक परिसर, सांस्कृतिक चिन्हांना विस्कळीत करण्याचा प्रयत्न सातत्यानं झालाय. सप्टेंबर 2025च्या काळात शीख समुदायाविरोधात द्वेषपूर्ण घटनांचा उद्रेक पाहायला मिळाला. एकाच महिन्यात अशा 26 पेक्षा जास्त घटना नोंदवल्या गेल्या. फ्लोरिडामध्ये घडलेल्या एका रस्ते अपघातानंतर शीख ट्रक ड्रायव्हर्सना लक्ष्य करण्यात आलं. त्यांच्या पगडी आणि दाढीवरून त्यांना टोमणे मारणं आणि शारीरिक हल्ले करण्याचे प्रकार घडले. काही महिन्यांपूर्वी टेक्सासच्या प्लानो शहरात 4 भारतीय महिलांना एका अमेरिकन महिलेनं तुम्ही अमेरिकेत का आलात, भारतात परत जा असे म्हणत मारहाण आणि शिवीगाळ केली होती. अशा घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरात संताप व्यक्त झाला होता. आतापर्यंत अशा अनेक घटना घडल्यात. काही समोर येतात तर काही समोरच येत नसल्यानं नोंदवल्या जात नाही. मंडळी, अमेरिकेत अतिशय मेहनती, शांतताप्रिय आणि आर्थिकदृष्ट्या यशस्वी मानल्या जाणाऱ्या हिंदू आणि शीख समुदायावर हा द्वेष अचानक का वाढला, हेही समजून घेणं महत्वाचं आहे. तज्ज्ञ आणि सामाजिक विश्लेषकांच्या मते यामागे प्रामुख्यानं 4 मोठी कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे मिस्टेकन आयडेंटिटी. अमेरिकेत अजूनही एका मोठ्या घटकाला शीख धर्माच्या धार्मिक चिन्हांची म्हणजे पगडी, दाढी यांची योग्य माहिती नाही. 9/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेत जी इस्लामोफोबियाची म्हणजे मुस्लिम विरोधी द्वेष लाट आली होती, त्याचा फटका चुकीच्या ओळखीमुळे शीख बांधवांना बसत आलाय. आजही इस्लाम विरोधी द्वेषाचे शिकार दुर्दैवानं शीख नागरिक होतात. दुसरं कारण आहे वाढती अँटी इमिग्रंट भावना. अमेरिकेच्या राजकारणात सध्या स्थलांतरितांचा म्हणजेच इमिग्रंट्सचा मुद्दा अत्यंत तापलेला आहे. राजकीय भाषणबाजी आणि अमेरिका फर्स्टच्या नादात आशियाई वंशांच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहे. तिसरं कारण आहे इंटरनेट आणि सोशल मीडियावरचा वाढता द्वेष. तर सोशल मीडियावर हिंदू फोबिया आणि आशियाई लोकांविरोधात चुकीची माहिती पसरवणारे ग्रुप सक्रिय झालेत. सांस्कृतिक भेद, धार्मिक पद्धती किंवा भारताच्या अंतर्गत राजकारणाचा उल्लेख करत सोशल मीडियावर द्वेष पसरवला जातो, ज्याचे पडसाद प्रत्यक्ष रस्त्यावर दिसून येतात. चौथं कारण म्हणजे अमेरिकेतील स्थानिक पोलीस नेहमीच द्वेषपूर्ण गुन्ह्यांना म्हणजेच हेट क्राईम्सना गांभीर्यानं घेतातच असं नाही. अनेकदा याला साधा वाद म्हणून नोंदवलं जातं. त्यामुळे लोकांना कसलीच भीती राहिली नाही. मंडळी, अमेरिकेतील हिंदू आणि शीख समुदाय हा तिथल्या अर्थव्यवस्थेचा आणि संस्कृतीचा एक महत्वाचा कणा आहे. तरीही अशा घटना घडत असतील तर ही चिंताजनक गोष्ट आहे. आता अमेरिका सरकार आणि स्थानिक प्रशासनावर दबाव वाढू लागलाय. शीख कोअलिशन आणि इतर आशियाई हक्क संघटना अमेरिकन काँग्रेसमध्ये इम्प्रूव्हिंग रिपोर्टिंग टू प्रिव्हेंट हेट ऍक्ट म्हणजेच IRPHA सारखे कायदे मंजूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, जेणेकरून प्रत्येक स्थानिक पोलीस ठाण्याला हेट क्राईमची अचूक नोंद ठेवावी लागेल आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई होईल. FBIच्या अहवालातले हे आकडे फक्त आकडे नाहीत, तर ही एक धोक्याची घंटा आहे.
एकूण गुन्हे कमी होत असताना विशिष्ट अल्पसंख्याक समुदायाला लक्ष केलं जाणं हे दर्शवतं की अमेरिकेला अजूनही वंशवाद आणि धार्मिक असहिष्णुतेविरुद्ध मोठा लढा द्यायचा आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? अमेरिकेत वाढणाऱ्या या द्वेषामागं राजकीय कारणं जास्त आहेत की सामाजिक जनजागृतीचा अभाव? भारतीय समुदायानं या विरोधात कशी पावलं उचलली पाहिजेत? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.